होता गेम ऑन. यू आर द वॉचिंग बिग पॅट मॅच. पहिला चेंडू हलक्या हाताने क्लिक करण्याचा प्रयत्न दाखवला ऑफसाइडच्या रिझर्व मध्ये नवनाथ सालुंकेला. मात्र पहिला चेंडू निर्धाव सांगता होती आशिष पाटील ज्यानं अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं. दुसऱ्या दिवशी आशिष पाटील जबरदस्त क्रिकेट दाखवलं मैदानावरती. तिसरा दिवस खऱ्या अर्थानं आशिष पाटीलनं गाजवला होता या मैदानावरती. तो आशिष पाटील पुन्हा एकदा तीच आशा आणि तीच अपेक्षा ठेवून या मैदानावरती उतरलाय. म्हणजे पहिला चेंडू नवनाथ सालुंके सारखा मास्टर माइंड फलंदाजाला बीट केलाय. अतिशय दमदार सुरुवात रोहिंजर संघाकडे पाहायला भेटली. सामना एकूण 4 षटकांचा असेल. हलक्या हाताने क्लिक करण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट दिलं होतं. मात्र अतिशय चांगली रनिंग विथ द विकेट. दुसऱ्या चेंडूवरती नवनाथ सालुंकेला एक धावेनं अकाउंटला ओपन केलं. एका धावेनं खातं खुलं मैदानावरती. या ठिकाणी नावाली संघाचं खातं देखील एका धावेने खुलं होतं. एकूण सामना 5 षटकांचा सामना 5 षटकांचा असेल. बिग पॅट सामना रंगतोय मैदानावरती. आज देखील एक मोठा सामना शो मॅच आम्हाला पाहायला भेटणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तलोजा बनाम ग्रामस्थ मंडळी सिद्धी करवल्या असं आपण पाहतो. 40+ सिद्धी करवलंय असं बिग पॅट सामना मैदानावरती पाहायला भेटणार आहे. आज अतिशय मोठी लढाई या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. कारण प्रत्येकाला स्वतःची गुणवत्ता सादर करावी लागणार आहे. फलंदाज तयार या ठिकाणी चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह करतो. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता मात्र हलक्या हाताने चेंडूला क्लिक केला. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू लॉंग ऑन मध्ये टॅप होतात. तोपर्यंत फलंदाजाला फक्त सिंगल एकवटली एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय. फलंदाज कैलाश मुकादम याच्या माध्यमातून एक अकाउंट ओपन केलं जातं. एक धावा फटकावरती 2 धावा. दोन्ही फलंदाजांना शांत पवित्र झालं गेला. मात्र जितके शांत आहेत तेवढे घातक आपल्याला पाहायला भेटतील मैदानावरती. तर दोन्ही फलंदाज फार वर्षापूर्वी क्रिकेट खेळतात. फार वर्षाचा अनुभव या दोघांना आहे. आणि आमचे हरिहसू पाटील सन्माननीय हरिहसू पाटील यांचं शुभागमन त्यांचं देखील आपण स्वागत करूया. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल. फलंदाज मास्टर माइंड नवनाथ सालुंके बॅक टू द पवेलियन. संगीत आपण पाहतो सातत्याने ओंकार करण्याच्या शिवजयंती निमित्ताने स्पर्धा सुरू झाली होती. त्या मैदानावरती भगवा आमचा झेंडा आमचे रक्त प्राणदेवीने राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त. सलसलत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त कारण आम्ही जन्मतात फक्त आणि फक्त शिवभक्त. त्याकडे आपण पाहतोय नवनाथ सालुंके बाद झालाय. एका बाजूला रणनीती आखली गेली होती. एका बाजूला डावपेच आखला गेला होता. ज्या फलंदाजावरती डावपेच आखला होता तो फलंदाज नवनाथ सालुंकेला त्यानं जाल्यामध्ये सापल्यामध्ये अडकवलाय. तर नवनाथ सालुंकेला खऱ्या अर्थानं 3रा दिवस गाजवलं तो ओंकार. आणि त्या फलंदाजावरती आपण पाहतोय डावपेच आखला गेला होता आणि जाल आखलं गेलं होतं आणि त्या जालामध्ये नवनाथ सालुंकेला अडकवलाय. येणारा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. नवीन फलंदाज मैदानावरती देवीदास भाग्यवंत मैदानावरती आहे. एका बाजूला देवीदास भाग्यवंत ज्याने देखील 3ऱ्या दिवसामध्ये अतिशय चांगलं कार्य केलं होतं. दुसऱ्या बाजूला कैलास मुकादम एक अतिशय मोठा फलंदाज त्याला स्वतःची गुणवत्ता सादर करावी लागणार आहे. त्यावेळेस मात्र पहिला चेंडू मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता. चेंडू ढकलून देतो मिडॉन क्षेत्रामध्ये आहे. फक्त सिंगल. बघा किती चांगलं क्रिकेट. मी सांगितलं ओंकार की एका बाजूला यंग टॅलेंट आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं या संघाला त्यांच्या समोर झुंज द्यावी लागणार आहे. एका बाजूला यंग टॅलेंट ज्यानं देश स्पर्धेमध्ये सर्वांची मन जिंकली होती. रोहिंजन बस संघ मैदानावरती पुन्हा एकदा अतिशय चांगलं क्रिकेट दाखवताना पहिला पॉवर सर्कल मध्ये नावाली संघाला थोडासा बॅकवर्ड वरती ढकललाय. नावाली संघाने शांत सुरुवात ढकलली. अतिशय शांत आपण पाहतोय या ठिकाणी सुरुवात झाली कैलाश मुकादम. सेकंडपती फलंदाज स्ट्रेट ड्राइव्ह करतो. फटका या ठिकाणी लॉंग ऑन रिझन मध्ये एक ऍक्शन मध्ये चेंडू उचलला आणि फेक केली. तोपर्यंत फक्त सिंगल येते ओंकार आणि या ठिकाणी षटक समाप्त होत आहे. एक सफल षटक एक अतिशय चांगले षटक. ज्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने नवनाथ सालुंके सारखा विस्फोटक फलंदाज त्यानं बाद केलं. कारण फलंदाज होता नवनाथ सालुंके. तर नवनाथ सालुंके जर टिकून राहिला असता ओंकार तर या मैदानामध्ये धावांचा डोंगर आपल्याला पाहायला भेटला असता. आशिष पाटीलला अतिशय चांगली गोलंदाजी ज्या संघटनाकडे दिलेला भरोसा त्या भरोशाच्या लायक त्यानं गोलंदाजी केली. सटीक लेंथ लाईन एक पण
चेंडू त्याने शॉर्ट फेकला नाही, एक पण त्याने चेंडू ओव्हर पिच फेकला नाही, एकही चेंडू त्याने ओमकार फुल लेनचा फेकला नाही. त्याने गुड लेनचा जास्तीत जास्त मारा केला, त्याच्यानंतर त्याने ब्लॉक वरचा जास्त मारा केला आणि पूर्णपणे फलंदाजीवरती वर्चस्व गाजवताना पहिल्या षटकामध्ये 1 फुटा फलंदाज नवनाथ सालुंके सारख्या विस्फोटक फलंदाज त्यानं बाद केलाय. एकूण धाबा आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4 धाबा धावपडकावरती लागतात. 5 षटकांचा सामना आपण पाहतो. दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने आहेत. एका बाजूला नाबाली, दुसऱ्या बाजूला रोहिंसन बस संघ मैदानावरती. दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने पाहायला भेटणार आहे. दोन्ही अतिशय मोठे संघ या मैदानावरती आहे. कैलाश मुकादम कशा प्रकारे खेळ करेल, त्यांच्या प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण करेल. चेंडू अतिशय चांगला या ठिकाणी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र फक्त सिंगल. दरम्यान आपण बघतो या ठिकाणी आमचे रामकी ग्रुप मॅनेजमेंटचे सन्माननीय तानाजी साहेब या ठिकाणी येतात. त्यांच्यासोबत त्यांचा पूर्ण स्टाफ आहे, त्याचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आहे. रामकी ग्रुप स्टाफ सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. विनंती असते आपण मंचावरती या आणि स्थानपन्न बाब. अतिशय मोठा फटका सेटा करतोय, मोठा फटका 2 फलंदाजांना बीट करतोय. चेंडू सीमा पार, पहिला दमदार चौकार. दरम्यान आपण पाहतो रामकी ग्रुप स्टाफ या ठिकाणी आमचा तानाजी शेडेकर तसेच त्यांचे सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं आपण जोरदार स्वागत करूया. मोस्ट वेलकम, आपलं स्वागत आहे. तर याच दरम्यान सामा एन्जॉय करतात आपण या ठिकाणी. पहिला क्वार्टर फायनल सामना 2 बलाढ्य संघामध्ये एका बाजूला झुंज देतात संघ मैदानावरती. चेंडू लंगाडीमध्ये ट्रॅप होतोय, तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न या ठिकाणी दाखवलं होतं, मात्र धाडस झालं नाही ओमकार. तरी दबाव पहिल्या षटकाला आलाय. आपण पाहतोय आज या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा देतात आमचे समालोचक मित्र राहुल भोईर फोनवरून. आमचे मानेरीचे मित्र आहेत, अतिशय चांगले समालोचक, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा. थँक्यू सो मच राहुल, आपलं देखील स्वागत आहे. तर युट्यूबच्या माध्यमातून आपण या स्पर्धेला एन्जॉय करतात, आपलं देखील स्वागत आहे. आणि मानेरीच्या मैदानावरती 28 तारखेला स्पर्धा सुरू होणार आहे. अतिशय मोठी स्पर्धा असणारी डी स्पर्धा राहुल भोईर म्हणजे मानेरीच्या मैदानावरती आपल्याला एन्जॉय करायला भेटणार आहे. 28 फेब्रुवारी ते 3 मार्च अशी सर्वात मोठी डी स्पर्धा त्या ठिकाणी असणारे 1 लाख रुपये फर्स्ट प्राइज असणारे आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक अशी मोठी स्पर्धा मानेरीच्या मैदानावरती. तर सामना या ठिकाणी दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे. 10 बाद झाले, तिकडून 10 फटकावरती स्कोर मोजो ऑन 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट. चेंडू हवेमध्ये जज केलाय, अतिशय मोठा चल, फलंदाज बाद होतोय या ठिकाणी. बिग विकेट दिलीप देवीदास, back to the pavilion. तर ठिकाणी आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मेगा फेस्टिवल अतिशय मोठा रात्र आपण पाहतो ठिकाणी. तर ओंकार म्हटलं जातं की रात्र ही वैरेची असते आणि आलेल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. अंतिम रात्र या ठिकाणी असताना आज मोठे सामने आम्हाला पाहायला भेटणार आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय बिग पाईट सामना नाबाली बनाम रोहिंसन ब, त्याच्यानंतर पेटाली विपक्ष इनामपुरी, त्याच्यानंतर आपण सामना पाहू शकला मैदानावरती. सामना सुरू करताना पेंदर VRCC पेंदर विपक्ष सासई, त्याच्यानंतर सावलेश्वर सावले आणि ढिगोडे असे मोठमोठे संघ आज या मैदानामध्ये असतील.
कारण सुपर 8 चे सामने सुरू झालात. आता एका बाजूला इन टॅलेंट सादर केला, एका बाजूला रोहिंजन बस संघाच्या गोलंदाजांना पूर्ण नाबली संघाच्या फलंदाजावरती वर्चस्व गाजवला. पहिला चेंडू लाभ केला, या ठिकाणी मोठा फटका क्षेत्ररक्षक जज करतोय. अजून एक फलंदाज बाद होतोय. दिलीप पाटील पहिला चेंडूपती बाद. बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय एका बाजूला यंग टॅलेंट सादर केलं मैदानावरती. यंग टॅलेंट काय असतं हे दाखवून दिलं रोहिंजन बस संघाला मैदानावरती. मात्र दुसऱ्या बाजूला नवनाथ सालुंकेचा कित्येक वर्ष असलेला अनुभव सादर करता येत नाहीये. नवनाथ सालुंके बाद झाल्यानंतर या ठिकाणी बॅक टू बॅक चटके लागल्यात. फलंदाज दिलीप बाजूला, देवीचा बाद झालाय मैदानावरती. एकूण 3 बाद झालेत आतापर्यंत. तिसरं षटक मार्गस्थ. एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. कैलाश मुकादम एका बाजूने झुंज देतोय. तर कैलाश मुकादमला शेवटपर्यंत झुंज द्यावी लागणार आहे. कैलाश मुकादमला चांगला क्रिकेट दाखवा लागणार आहे. जर नेमाली संघाला सामन्यामध्ये मोठी धावसंख्या बनवायची असेल तर खऱ्या अर्थानं नवनाथ या ठिकाणी फलंदाज कैलाश मुकादम, त्याच्यानंतर फलंदाज झाले सुनील पाटील. तर तिसरा दिवस खऱ्या अर्थानं सुनील पाटीलने गाजवला. पहिल्या सामन्यामध्ये अशी दमदार खेळी दाखवली होती की प्रेक्षकांची मनं त्याने जिंकली होती. तशी खेळी पुन्हा एकदा तीच अपेक्षा त्यांच्या पाठीराख्याला लागत असणार आहे. त्यांच्या संगणकाला तीच अपेक्षा सुनील पाटील कडनं असणार आहे. सुनील पाटील कशा प्रकारे परफॉर्मन्स दाखवेल या मैदानावरती. एका बाजूला कैलाश मुकादम त्याचे साथ देतोय. गोलंदाज आपण पाहतो तिसरे षटक आशिष पाटील ज्याला पहिला पावर क्षेत्रामध्ये मास्टर माइंड नवनाथ सालुंकेला बाद केलं. मोठा फटका यावेळी चेंडूला लाभ करतोय. चेंडू डीप मिड विकेट रिझन मध्ये झेल या ठिकाणी ड्रॉप झाला. ओमकार बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला. ओमकार या ठिकाणी झेल सुटलाय. तर अतिशय मोठा झेल होता. फलंदाज होता या ठिकाणी अतिशय मोठा सुनील पाटील आपण पाहतोय. अतिशय बिग मोठा सामना ज्यानं पहिल्या तिसऱ्या रात्रीमध्ये सादर केला होता. अतिशय मोठा फलंदाजी त्यानं दाखवली होती. ओमकार या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज मात्र अतिशय मोठा फलंदाज. या फलंदाजाला जीवनदान दिला. या ठिकाणी म्हटलं जातं की पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मात्र या ठिकाणी जीवनदान लाभल्या सुनील पाटीलला. त्याचं किती महागात पडेल यावेळी रोहिंजन संघाला. यावेळी चेंडूला भिडकावतो. पॉइंटच्या डोक्यावरून स्लिप पॉइंटच्या डोक्यापर्यंत चेंडू सीमा पार. सुनील पाटीलच्या बॅट मधून चौका. तर आपण पाहतो सुनील पाटीलच्या बॅटमध्ये चौका. ज्या सुनील पाटीलला जीवनदान दिलं त्याचं कितीपर्यंत प्रायचित्य संघाला भोगावं लागेल. तर खऱ्या अर्थाने यानं तिसऱ्या दिवशी जी आपलातून फलंदाजी केली होती मात्र त्या फलंदाजीला न विसरता या ठिकाणी मात्र रोहिंजन संघ आपण पाहतो ज्यानं झेल सोडलाय. किती महागात पडेल हा झेल या रोहिंजन संघाला. चौका ढुकला फलंदाज सुनीलला. चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. अतिशय वेगवान गोलंदाजी. तर चेंडू पडल्यानंतर तेवढ्याच वेगानं टेक ऑफ झाली आणि फलंदाज ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. आपण फक्त नियंत्रित ठेवू शकला नाहीये. चेंडूवरती लक्ष केंद्रित करू शकला नाहीये. चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दाखवला. जर का चेंडू स्क्वेअर कट किंवा या ठिकाणी ऑफसाइड मध्ये खेळला असता तर ओमकार कदाचित मोठ्या धावा बनल्या असत्या. मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्याचा या ठिकाणी फसतोय. अतिशय चांगली गोलंदाजी एका बाजूने सादर केली जाते. या ठिकाणी गुणवत्ता अतिशय चांगली गुणवत्ता या गोलंदाजाने सादर केली. स्वतःमध्ये असलेलं कौशल्य दाखवून दिलाय मैदानावरती. आशिष पाटीलला धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होतोय. कैलाश मुकादम बॅक टू द पवेलियन.
तर आपण पाहतो कैलाश मुकादम ज्यांच्यामध्ये देखील तालमेल नव्हता. अतिशय चांगली गोलंदाजी. एका बाजूला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं, एका बाजूला मी सांगितलं की यंग टॅलेंट काय आहे हे संघानं दाखवून दिलं. जबरदस्त गोलंदाजी, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण त्यांना दाखवलं आतापर्यंत मैदानावरती. मध्ये दुसऱ्या बाजूला फार वर्षाचा अनुभव सिद्ध करताना हा नाबाली संघ थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. तर सुरुवातीपासून या संघाला झटके भेटले, सुरुवातीपासून या संघावरती दबाव आला आणि आतापर्यंत हा संघ परत दबावामध्ये पाहायला मिळतोय. मध्ये एका बाजूला नितीन पाटीलला जीवनदान दिलं. तर नितीन पाटील किती महागात पडेल, तर नितीन पाटील आपल्या संघाला कितपत बदल मारून द्याल, तर नितीन पाटील कशा प्रकारे फलंदाजी दाखवेल पूर्णपणे लक्ष झालं. ते मात्र या ठिकाणी नाबाली संघाच्या पाठीराख्याचं पूर्णपणे नितीन पाटीलच्या फलंदाजीवरती लक्ष केंद्रित झालं. चल सुनील पाटील आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज. प्रेसिडेंटमॅन बबन शेटकेणी आमच्या पेटालीचे, तसेच विजय शेटकेणी पेटालीच्या ठिकाणी येत आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि पेटाली संघ याच्यानंतर सामना मैदानामध्ये खेळणार आहे. ठिकाणी चेंडूमध्ये अजून एक जीवनदान, अजून एक झेल आपण पाहतो. अतिशय सोपं झेल आतापर्यंत आपण पाहतो. आतापर्यंत प्रवास उमगला पण या रोहिंजन बस संघाचा पाहिजे मैदानामध्ये आपण पाहिला. मात्र आतापर्यंत या संघाने चुका दाखवल्या नव्हत्या, मात्र या सामन्यामध्ये त्यांच्या चुका पाहायला मिळतात. एक एक चूक किती महागात पडेल. एखादी चूक आपल्याला स्पर्धेतून बाहेर जावं लागेल, एखादी चूक आपल्याला बाहेर काढेल या स्पर्धेतून हे माहीत असताना सुद्धा वारंवार चुका. फलंदाज सुनील पाटील सारख्या फलंदाजाला या ठिकाणी रोहिंजन संघ जीवनदान देतोय. आता चेंडू शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला. टर्न विथ बाउन्स, हलकासा बाउन्स होता. चेंडू मध्ये गती थोडी जास्त होती आणि चेंडू लेग कट झाला. फलंदाज ऑन साइडला करण्याचा प्रयत्न दाखवतोय. एका बाजूला रणनीती आखली गेली, एका बाजूला दबावामध्ये खेळणारा फलंदाज आहे. दबावाने खेळ केला तर मात्र चांगली धावसंख्या संघ उभारू शकणार नाही. चेंडू या ठिकाणी हलक्यात क्लिक केला, चेंडू हवेमध्ये होता, मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जातं. तोपर्यंत सिंगल येते. हिगर धावेच्या मदतीने आपण पाहतो धावा होत्या. स्कोर मोज ऑन 21, लॉस ऑफ 4 विकेट. आतापर्यंत 4 गडी गमावले आणि 21 धावा या धापडगती लागल्यात. सुरुवातीपासून नाबाली संघावरती दबाव पाहायला भेटला. रणनीती आखली होती, धावपेच आखलं होता आणि या धावपेचामध्ये पूर्णपणे नाबाली संघ अडकला जातो. पुन्हा एकदा सुनील पाटील, मात्र दोन्ही फलंदाज एकाच एंड मध्ये येत होत्या. मात्र क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक दाखवली, कारण या ठिकाणी चेंडू जर फेकी केली असती तर मात्र फलंदाज धावचित होऊ शकला असता. बघा किती दबाव टाकला आणि एका बाजूने दबावाने पूर्णपणे खेळ दाखवला. आता आपण पाहतो अतिशय चांगलं क्रिकेट. क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने 4 गोष्टींची गरज असते: योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य सराव आणि योग्य मार्गदर्शन. या 4 गोष्टी, या 4 मूलभूत गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने गरज आहे. तुम्हाला चांगलं क्रिकेट दाखवायचं असेल तर मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होतोय. 2-2 जीवनदान भेटल्या. ही जी भेटलेली संधी त्याचं त्याला सोनं करता आलं नाही आणि पुन्हा एकदा स्वतःचं अस्तित्व तो गमावून बसलाय. त्यावेळी बिग विकेट, मोठा धक्का. सुनील पाटील बॅक टू द पवेलियन. पाहतो नाबाली संघ भूमिका थोडासा दबावामध्ये पाहायला भेटला. सुरुवातीपासून यांची कमजोर सुरुवात पाहायला भेटली, कारण नवनाथ सालुंक्या जो भरोशाचा फलंदाज होता त्याने सुरुवातीपासून या ठिकाणी नवनाथ सालुंके बाजल्यानंतर बॅक टू बॅक एका पाठोपाठ असे नाबाली संघाचे फलंदाज मैदानावरती बाद झाले. एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडूला फटकावून देतो. लॉंग ऑफ प्रिझन मध्ये बनबाउंड चेंडूला गॅदर केलं जात आहे. तोपर्यंत फेकी ऍक्युरेट होती, मात्र फक्त सिंगल आणि एका दाबेच्या मदतीनं षटक क्रमांक 4 समाप्त होतं. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 4 अँड नाबाली टीम 22, लॉस ऑफ 5 विकेट.
22 5 बाद 22 अशी खराब परिस्थिती मैदानामध्ये ओंकार आम्हाला आठवतोय. कारण दुसऱ्या दिवशी आम्ही क्रिकेट पाहिलं होतं, पहिल्या दिवशी आम्ही क्रिकेट पाहिलं होतं. या स्पर्धेतील लो बेस स्कोर बोर्ड संघाने बनवला फक्त 25 धावा. दरम्यान सन्माननीय आमचे विवेकदादा केणी यांचं शुभागमन होतं. म्हणून तिकडे आपण अतिथी कक्षामध्ये या आणि स्थानपन्न भाग तसेच संतोष मडपी ग्रामपंचायत सदस्य आणि दिनेश मडपी यांचं देखील शुभागमन झालं. विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या आणि स्थानपन्न भाग आपण बघतो. आमचे सन्मानचे लाडके आमचे विवेकदादा केणी यांचं देखील शुभागमन होतं. तर या स्पर्धेसाठी प्रत्येक संघाला 12 टी शर्ट म्हणजे एकूण 34 संघ स्पर्धेमध्ये उतरल्या. या सर्वांसाठी टी शर्ट उपलब्ध करून दिल्या. आम्हाला सन्माननीय विवेकदादा केणी यांच्या माध्यमातून आम्हाला त्या टी शर्ट उपलब्ध झाल्या. त्यांचं देखील मनापासून आभार. तर आपण बघतो ओंकारच्या षटकांचा खेळ समाप्त झाला. 5.00 अशी सरासरी गाठताना संघाला फक्त 20 या ठिकाणी मात्र 22 5.50 ही सरासरी गाठताना म्हणतो फक्त 22 नावाली संघ कुठल्यात इथं येणाऱ्या षटकामध्ये ओंकार मोठी फटकेबाजी दाखवली गेल. शेवटच्या षटकामध्ये 20-22 जर कुठल्या तर कुठे होणार सन्मानजनक धावसंख्या. पहिला लोपटोचा चेंडू हलक्यात क्लिक केला. चेंडूला मिड ऑन क्षेत्रामध्ये तोपर्यंत क्षेत्ररक्षक धावून येतो. दिशा दाबेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. अप्रतिम रनिंग. ओंकार आपण पाहतोय सिंगल डबलला कन्वर्ट करतोय. सिंगल डबल जास्त प्राधान्य दिलं तर सुरुवातीला मास्टर माइंड नवनाथ सालुंके बाद झाल्यानंतर एकी फलंदाजांना जिम्मेदारी निभावलेली घ्या. तर क्रिकेटमध्ये म्हणतात ना की जिम्मेदारी निभवणं अतिशय कठीण कार्य आणि आपण जिम्मेदारी ढकलणं हे अतिशय सोपं कार्य. नवनाथ सालुंके बाद झाल्यानंतर एकी फलंदाजांना जिम्मेदारी निभवली नाही आणि जिम्मेदारी ढकलली. ते प्रत्येक येणाऱ्या फलंदाजाच्या खात्यामध्ये खराब क्रिकेट. चेंडू या ठिकाणी पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढवणारा क्षेत्ररक्षण या संघाने दाखवलं आहे. एक टॅलेंट काय आहे हे सिद्ध केलं मैदानावरती. तर अतिशय चांगलं क्रिकेट या मैदानावरती. तर देश स्पर्धेमध्ये त्याला रनरअप झालेला संघ, द्वितीय क्रमांकाचा झालेला संघ आणि तेच स्वप्न घेऊन मनाशी बाळगून हा संघ या नाईट स्पर्धेमध्ये उतरला आणि तशीच काही कामगिरी त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. त्याच दरम्यान आमच्या थोडपे गावचे भास्कर तरे यांचं देखील शुभागमन होत आहे. त्याचं देखील स्वागत आहे. या पण अधिक कक्षामध्ये चेंडू अतिशय चांगला गुडलेन स्पोर्ट मध्ये पडल्यानंतर काहीसा डीप राहतोय. परंतु त्याला बीट करतोय बॅडम पॅटच्या मदतीने एस्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पूर्णपणे फलंदाजाच्या पायामध्ये बेडी घातली. ती रोहित संघाच्या गोलंदाजांना सुरुवातीपासून दबाव टाकला आणि तोच दबाव कायम ठेवला. तेच यश कायम ठेवलं. त्यामुळे रोहित संघ मजबूत स्थितीमध्ये. दुसऱ्या बाजूला नाबालिग संघ बॅकफूट मध्ये. चेंडू बडापटका घेण्याचा प्रयत्न होता. धावची तोडण्याची संधी मात्र या ठिकाणी फलंदाज धावचित होतोय. एक धावेसाठी झुंजावं लागतंय या नाबालिग संघाला. शेवटच्या क्षणी एक धावेला झुंज द्यावी लागते. थँक्यू सर. तर या दरम्यान आमचे सर्वांचे लढके सन्माननीय विवेकदादा केणी यांचं शुभागमन होतोय. कारण आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून या 34 संघांना टी शर्ट प्रदान करण्यात आले. सर्वांचे लाडके आमचे विवेकदादा केणी अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य लाभलं. तर ओंकार प्रत्येक संघाला 12 टी शर्ट आमच्या विवेकदादा केणी यांचं आम्ही स्वागत करतोय. मोस्ट वेलकम साहेब. आपण सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी अतिशय चांगलं सहकार्य आपल्या माध्यमातून आम्हाला लाभलं. आपण पाहतो मोमकर मॅन ऑफ द सिरीज साठी जी बाईक या ठिकाणी आमच्या मंचासमोर आहे ती बाईक आम्हाला पुरस्कृत केली. बाप्पा मोरया, पांडुरंग शेठ पाटील, रुंजन यांच्याकडे आम्हाला ती बाईक पुरस्कृत झाली. सर्वांचं पुन्हा एकदा आभार. कारण अतिशय मोठी स्पर्धा, अतिशय मोठं सहकार्य आपण दाखवलं. चेंडू शाडापूल करण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणी झुंज देण्याचा प्रयत्न. एका बाजूला आपण पाहतोय स्वतःची गुणवत्ता रोहित संघाच्या गोलंदाजांना दाखवली मैदानावरती. स्वतःमध्ये असलेलं टॅलेंट, यंग टॅलेंट काय आहे, स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता या ठिकाणी सादर केली. अतिशय चांगलं क्रिकेट, कला कौशल्य असलेला हा संघ मैदानावरती स्वतःच गुणवत्ता सादर करण्याला पुन्हा एकदा मैदानावरती स्वतःची दादागिरी म्हणावी लागलेली मैदानावरती प्रस्थापित केली. अजून एक फलंदाज बाद. शेवटच्या क्षणी देखील मोठे फटक्यांची अपेक्षा होती, मात्र ते मोठे फटके या संघाकडनं पाहायला भेटले नाही. एकूण फर्स्ट सेक्शन 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पहिली फलंदाजी करताना नाबालिग संघाने खराब परफॉर्मन्स दाखवला. केवळ
25 धावा. ओमकार, पहिल्या दिवसाचा क्रिकेट आम्हाला आठवला, कारण पहिल्या दिवशी लोवेस्ट स्कोर 5 षटकामध्ये 25 धावा ठोकल्या होत्या. आता तोच स्कोर पुन्हा एकदा या मैदानावरती रोहिंटन संघासमोर उभा केला आहे. रोहिंटन संघाचं टॅलेंट खूप आहे. रोहिंटन संघामध्ये यंग टॅलेंट आहे, त्यामुळे 25 धावा केलं. 26 धावेचं हे आव्हान त्यांना कशा पद्धतीनं पार करतील. 5 सेक्शन मध्ये फलंदाजी करताना या ठिकाणी मात्र 25 धावा उभ्या केल्या आहेत. 26 धावेचं छोटस आव्हान या ठिकाणी असणारे मात्र एका बाजूला तर नवनाथ चालू केला. पुन्हा एकदा एक रणनीती आखावी लागेल. मध्ये त्यांना खेळामध्ये उपयोजना ओमकार कराव्या लागतील. खेळामध्ये त्यांना डावपेच आखावे लागतील, कारण ज्या प्रकारे रोहिंटन संघाच्या गोलंदाजांना उपयोजना केली, खेळामध्ये डावपेच आखलंय आणि त्या जाळ्यामध्ये पूर्णपणे नाबालिक संघात फलंदाजाला अडकवलं, तशीच गोलंदाजी या संघाला करावी लागेल. तर बिग फाईव्ह सामना नेक्स्ट मॅच या मैदानावरती सेकंड क्वार्टर फायनलचा सामना या मैदानावरती असणार आहे तो पेठाली बनाम इनामपुरी या दोन बलाढ्य संघामध्ये आहे. चला, पेठाली संघाचा संगणक आणि इनामपुरी संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण नाणेफेक आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं. I kindly request both the captain please for the toss. पेठाली संघाचा संगणक आणि इनामपुरी संघाचा संगणक दोघांना विनंती असेल की आपण नाणेफेक यावं आमच्या अतिथी कक्षामध्ये. ओमकार, 25 धावा झाल्यात. 26 धावेचं लक्ष, छोटस लक्ष मैदानावरती असणार आहे, कारण 3 चोड आणि 26 धावा हे छोटं लक्ष मैदानावरती रोहिंटन संघ कशा पद्धतीनं पार करेल याचं प्रत्यक्ष धावतो ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती ओमकार शेडे. योगेश, फुलांचा इतिहास काळाने लिहिला, रात्रीचा इतिहास सामन्याने लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो, कारण आमचा इतिहास छत्रपती शिवरायांनी लिहिला. महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी त्रिवार मानाचा मुद्रा अर्पण करून आलेल्या सर्व लाडक्या रसिकांचं स्वर्गीय प्रभाकर पाटील स्मृती देशकाच्या माध्यमातून अंतिम रात्रीमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. याची देही याची डोळा हा स्पर्धेचा अंतिम सोहळा आज आमच्या लाडक्या रसिकांना यामध्ये ती पाहायला मिळेल. जसं सामना आवश्यक होता या क्वार्टर फायनलचा, तसं सामना मैदानावरती सादर करू शकला नाहीये, कारण जे स्वप्न होत्या मैदानावरती नाणेफेकी हरल्यानंतर या नावाडी संघाचं एक मोठं टार्गेट सेट करण्याचं, ते टार्गेट मैदानावरती सेट करता आलं नाहीये या नावाडी संघाला. आणि फक्त 25 धावा 5 षटकामध्ये सेट केले गेलेत आणि 26 धावेचे एक माफक टार्गेट जयदुर्गा रोहिंटन संघासमोर सेट केले मैदानावरती, ते म्हणजे या जय गणेश स्पोर्ट्स नावाडी संघाला. अतिशय चांगला परिश्रम या स्पर्धेसाठी सातत्यानं ज्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलं, ते हेमंतदा पाटील असतील, योगेंद्र पाटील असतील, तसेच स्पर्धेचे शिल्पकार हेमंतदा पाटील. आणि आज त्यांना यश लाभतं, कारण या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद लाडक्या प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून लाभतं आणि ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येते. आणि आमचे आयोजक सज्ज होतात या स्पर्धेला आज शेवटच्या दिवसामध्ये निरोप देण्यासाठी. एक गिफ्ट बॉक्स तुम्ही पाहू शकाल, या चमचमत्या ट्रॉफ्या तुम्ही पाहू शकाल, ही मोटर बाईक तुम्ही पाहू शकाल. तब्बल 34 ग्रामीण संघ या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाले आणि तब्बल 374 खेळाडूंना तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. आणि कोणता खेळाडू या स्पर्धेमध्ये हुकूमत गाजवत असताना ही ड्रीम बाईक आपल्या घरी घेऊन जाईल याचं उत्तर आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 26 धावेचे एक माफक लक्ष मनाशी बाळगून सलामीची जोडी त्या मैदानावरती प्रणव पाटील आणि विक्रम हे दोन फलंदाज तुम्ही मध्ये पाहू शकाल. म्हणजे नावाडी संघाला खूप मोठा संघर्ष द्यावा लागेल या जयदुर्गा रोहिंटन संघासमोर. जेव्हा सर्व काही संपलंय असं जेव्हा तुम्हाला वाटतं, तेव्हाच एक नवीन सुरुवात करण्याची संधी आता मध्ये नवनाथ साळुंकेकडे चालून आली आहे. फलंदाजी अगदी तेवढी दमदार झाली नाहीये, कारण ज्या गोलंदाजाने कालच्या परवाच्या दिवसामध्ये इतिहास रचला, त्यात आशिष पाटील मैदानावरती आज सुद्धा मैदान गाजवलं. 2 षटकं फेकली मैदानावरती, फक्त 12 धावा 3 फलंदाजांना बाद केला. आणि जयदुर्गा रोहिंटन संघाने स्वतःची गोलंदाजीची ताकद मैदानावरती दाखवत असताना सर्व रसिकांची मनं जिंकली आणि एक इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. 26 धावेचे एक माफक लक्ष्य मैदानावरती चेस करायचं, ते म्हणजे या जयदुर्गा रोहिंटन संघाला डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. जर नावाडी संघाला स्वप्नामध्ये ते कंप्लीट करायचे असतील तर त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना मैदानावरती अतिशय चांगला प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये गोलंदाजांना सादर करावा लागेल. पावपलीचा पहिलं षटक, थोडेसे चेंजेस, थोडेसे गेम प्लॅन मध्ये नवनाथ साळुंकेच्या मध्ये टाकले जातात. कारण कालच्या दिवसाचा जर विचार केला, जेव्हा सामना झाला तो जे मजकूर वर्सेस नावाडी, तेव्हा पावपलीचं पहिलं षटक वेगळं धनाजी भाग्यवंत. आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर पावपलीचं पहिलं षटक वेगळं जात आहे सुनील पाटीलच्या माध्यमातून. जरी किती गेम प्लॅन रचले तरी विजय संपादित करणं खूप कठीण असेल. क्रिकेट एक असा खेळ आहे
कित्येक जिंकलेल्या संघाला मैदान सोडताना मी पाहिलं. तुम्ही 26 धावा डिफेन्स केल्या जातील का? खूप मोठा संघर्ष असेल, कारण समोर इन्फॉर्म मध्ये जो फलंदाज आहे तो विक्रम आणि प्रणव पाटील संघर्ष करतोय. ऑल द बेस्ट बुध टीम, शो द गुड गेम. क्रिकेटचा स्टँडर्ड पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. एकदा टाळ्यांचा गजर होऊ दे रवींद्र संघाच्या फलंदाजांसाठी, कारण ज्याला पहिल्या सत्रामध्ये प्रेक्षकांची मदत जिंकली. ऑल द बेस्ट बुध टीम. पावरप्लेचा पहिला षटक सुनील पाटीलचा वापर केला जातोय. 26 धावेचं मापक लक्ष. एका ऑस्ट्रेलियन संघासारखी मदती फाईट द्यावी लागेल या नाबाळी संघाला. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू गुडलेन स्पॉटवर बाउन्स होतोय. संघर्ष करू शकेल नाबाळी संघ, याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये दिलं जात आहे सुनील पाटीलच्या माध्यमातून. ही स्पर्धा पनवेल टेनिस क्रिकेट .netच्या माध्यमातून केतन रवी, किरण रवी यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जात आहे. आणि या स्पर्धेला एक नवीन नाविन्य आणि एक नवीन सौंदर्य प्रदान केलं जात आहे PTCच्या माध्यमातून. अतिशय चांगलं आयोजन, अतिशय चांगली शिस्तबद्ध आणि डिसिप्लिन राबवणारी स्पर्धा सातत्यानं तुम्ही या मैदानावरती पाहता. आणि आज मध्ये आयोजकांचं मेहनत कुठे काही फळ आली ती, कारण अतिशय चांगलं यश या स्पर्धेला प्रेक्षकांचं लाभतं आहे. फ्रंट बुटला येतोय मिस्टर सो कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून मोठा फटका सादर करायचा होता. स्वतःच्या फॉलोमध्ये जज करण्याचा प्रयत्न केला, संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. तोपर्यंत 2 धावेनं मैदानावरती अकाउंट ओपन करतोय जयदुर्गा रोहिंदर संघाचा स्ट्रायकर फलंदाज विक्रम पाटील. 2 धावेनं सुरुवात केली जाते. लोहाप मधनं 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळले होते योगेश तिसऱ्या दिवशी, आणि त्या 10 संघांमध्ये फक्त 2 संघ सुपर हिट मध्ये पुढे सरकले, ते म्हणजे जयदुर्गा रोहिंदर आणि हा नाबाई संघ. नाणेफेकीचा कौल होईल, यानंतर एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एका बाजूने अंगद पाटीलची गोलंदाजी, दुसऱ्या बाजूने अक्षय केणीची गोलंदाजी. त्या संघाचे जबरदस्त बॅगर्स आहेत सन्माननीय विवेकदत्ता केणी यांचा पेटाई संघ तुम्ही पाहू शकाल. तो संघ फाईट करेल कोटक स्पोर्ट्स इनामपुरी संघाला. आय कांट रिक्वेस्ट फॉर द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. ओव्हर द विकेट सज्ज होतो गोलंदाज. हा चेंडू फुल लेनचा होता, अतिशय वेगाने चेंडू निघून जातोय. तोपर्यंत बीड होतो मैदानावरती फलंदाज विक्रम पाटील. पावरप्लेचं पहिलं षटक आहे आणि संघर्ष केला जातो मैदानावरती गोलंदाज सुनील पाटीलच्या माध्यमातून. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होती, म्हणजे सातत्यानं विकेटचा पतंग, सातत्यानं दबाव प्रतिस्पर्धी संघावरती निर्माण करणं खूप गरजेचं असेल. आणि सामना सोडावा लागेल, नाही तर चुका झाल्या तर नावाई संघाला. फ्रंट बुटला मोठा फटका दाखवतोय. चेंडू मध्ये ताकद अतिशय चांगली होती, पण टायमिंग मुळीच नाहीये. सोपा जेल मैदानावरती सोडलाय आणि 26 धावा डिफेन्स करत असताना जर अशा चुका झाल्या मैदानावरती तर सामना जिंकता येणार नाहीये या नावाळी संघाला. जेलही सुटलाय आणि 2 धावा सुद्धा मिळत आहेत. अतिशय चांगलं ताळमेल 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळत आहे. मोठ्या फटक्यानं सामना खुला करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज विक्रम, मध्ये त्याला यश लाभत नाहीये, कारण गोलंदाजी अतिशय चांगली होती. तानाजी शेडेकर सर, HR मॅनेजर रामकी ग्रुप यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. कोटक स्पोर्ट्स इनामपुरी वर्सेस पेठाळी असा संघ तुम्ही पाहू शकाल. अतिशय इन्फॉर्म मध्ये असणार हेमंत केणी, ज्यांना आत्ताच मैदान गाजवलं, वकांचं मैदान गाजवलं, उसाडण्याची लीग ज्यांना गाजवली, तो हेमंत केणी तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजी खूप चांगली होती मैदानावरती. 26 धावा डिफेन्स करण्याचं स्वप्न शिमानी बाळगलंय संघनायकानं. ते स्वप्न साकारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते स्वप्न साकारत असताना 100% कमेंटमेंट दिली जाते गोलंदाज सुनील पाटीलच्या माध्यमातून. कौतुक करेल सुनीलचं, दबावाखाली अतिशय चांगली कामगिरी मध्ये केली जाते या गोलंदाजाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट सज्ज होतोय षटकातला अंतिम चेंडू. हा चेंडू अक्रॉस द बॅटला मोठा फटका दाखवतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य तुम्ही पाहू शकाल, कारण त्याच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंगानला. तोपर्यंत फक्त सिंगल वॉटर बॉलिंग. पावरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केलेत आणि अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे आणि अजूनपर्यंत फाईट होतो मैदानावरती. हा नावाई संघ हे दाखवून दिले मध्ये सुनील पाटीलला. उजव्या व्यासपीठावरती नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय सोमनाथ पंडार सर, हेड रामकी ग्रुप यांच्या माध्यमातून. आणि हा सामना असेल मैदानावरती अंगद पाटील वर्सेस हेमंत केणी, म्हणजे पेठारी वर्सेस कोटक स्पोर्ट्स इनामपुरी असा सामना तुम्ही पाहू शकाल. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. एका बाजूने विवेकदत्ता केणी यांचा संघ तुम्ही पाहू शकाल, त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी टी-शर्ट मला लाभल्या. त्या एक जबरदस्त व्यक्तिमत्वाचा संघ, त्यांचा पाठिंबाच्या पेठाई संघाला त्या विवेकदत्ता केणी यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूने अंगद पाटील, ज्यांना पहिल्या दिवशीमध्ये मैदान गाजवलं, 61 धावा ज्यांना कुठल्या, त्या अंगदचा संघ तुम्ही पाहू शकाल मैदानावरती. या ठिकाणी सन्माननीय जनार्दन शेठ पाटील, विद्यमान सरपंच रोहिंजन यांच्या ठिकाणी शुभागमन झाला आहे. स्पर्धेचे आमचे लाडके शिल्पकार योगेंद्र पाटील आणि हनुमंतदादा पाटील यांच्या माध्यमातून मी तुम्हाला व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. सामन्याचा जर विचार केला, जर कॅल्क्युलेशन केला, मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन खूप गरजेचं आहे, कारण येणारे 24 चेंडू धावफलकामध्ये धावाले 5, म्हणजे समीकरण होतं 26 - 5. अपकमिंग 24 डिलिव्हरीज रिक्वायर्ड ओनली 21 रन्स. 24 चेंडू 21 धावा डिफेन्स केला जातील का? क्रिकेट एक असा खेळ आहे ज्याच्यामध्ये कधीच भविष्यवाणी करणं योग्य ठरणार नाहीये. कसाही सामना रंग भरू शकेल मैदानावरती.
हा चेंडू मोठा फडका क्षेत्ररक्षक जज करतो वॉट कॅच ब्रिलियंट शेल फलंदाज बाद होते त्या ठिकाणी एका जोरामध्ये टाळ्या उद्या क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी देविदास भाग्यवान जो चेंडू सीमा पार जाणार होता त्या चेंडूला स्वतःला स्ट्रेच घेत आणि हवेमध्ये वेप घेत असताना अप्रतिम शेल टिपला आणि लो स्कोरच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे फाईट द्यावी याचं जिवंत उदाहरण सादर केलं पाहिजे देविदास भाग्यवान तसेच सन्माननीय अभिमन्यू पाटील ग्रामपंचायत सदस्य रोहिंजड यांचा सुद्धा ठिकाणी शुभगमन झालाय त्यांच्या सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय द रेस ऑलवेज वॉन्ट अँड विल रिमेन माइंड बिकॉज आई एम द ओल्डेस्ट प्लेयर ऑफ दिस रेस नवना साळुंके या संघर्षातला जुना खेळाडू है रेस हमेशा मेरी थी और मेरी रहेगी क्योंकि मैं इस रेस का सबसे पुराना खिलाडू म्हणजे तोच रवनाथ सांगे थोडासा बॅकफूट लागला पहिल्या सत्रामध्ये धावा खूप कमी आल्यात अजूनपर्यंत फाईट त्या नवनाथ साळुंकेच्या माध्यमातून दिली जाते चूक होतीये चेंडू चकवा देतो क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू फरार होते लॉंग ऑफ सीमा पार पहिला संघर्षाचा चौकार फलंदाज प्रतीकच्या बारबंदा प्रेशर गेम आणि पूर्णपणे दडपणाखाली आल्या मैदानावरती हा नावाळी संघ आणि त्या दडपणाला सामोरं जात असताना चूक झाली क्षेत्ररक्षक सुनीलच्या माध्यमातून हा चेंडू फ्रंट फुटला आले अतिशय चांगला फटका बॅट अँड बॅटच्या मध्ये स्टॉप त्यांना चेंडूला खोदून काढता अजून एक चूक होती मैदानावरती जोपर्यंत बॅकअप लाभेल तोपर्यंत पुन्हा एका चूक होतीये आणि दबावाखाली आल्या मैदानावरती हा नावाळी संघ आणि चेंडू फरार होते सीएमआर बार बॅक टू बॅक दुसरा चौकार प्रतीकच्या बारबंदा इनामपुरीचे सन्मान्य भरत मांद्रे यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय स्वागत आपल्या व्यासपीठावरती धावसंख्या 4 ने पुढे सर 30 स्कोर मोजा डबल डिजिट डबल कबड्डी धावा येतात मित्रांवरती 13-26 धावा बनवायचे असताना अर्धा पल्ला दुसऱ्या षटकामध्ये पार केला जातो दबावाखाली आला नावाई संघ हा चेंडू लास्ट मोमेंटला लेट करतो अजून एक चूक होतीये तिसऱ्यांदा मी स्पीड मध्ये ती पाहायला मिळाली आणि तिसऱ्यांदा चेंडू सीमा पार जातोय त्यामुळे सामन्यामध्ये जे अस्तित्व निर्माण केलं होतं गोलंदाज पाटीलला पावपलीच्या षटकामध्ये ते अस्तित्व आता मध्ये संपुष्टात येते आहे कारण सातत्यानं चुका मैदानामध्ये पाहायला मिळाल्या या नावाई संघाच्या माध्यमातून संख्या 4 ने पुढे श्रीते धाबलगपती धावत 17 सामना खुला गेल्या मैदानावरती प्रतीकनं आलेल्या 3 चौकारांची दमदार खेळी मध्ये ती पाहायला मिळाली आहे धनाजी भाग्यवान प्रयत्न करतो फलंदाजांना रोखण्याचा मध्ये क्षेत्ररक्षकांची लाभलेली साथ हे अपयशाचं मुख्य कारण मध्ये ती गोलंदाजाच्या बाजूने पाहायला मिळतं हा चेंडू चेंज ऑफ द पेस फ्रंट बुटला लेस सॉफ्टना फक्त सिंगलचा मानस आहे तर प्रतीकला सामना सिंगल डबल खुला होईल आणि 100% कमेंट मध्ये दिली जाते जे स्वप्न पाहिलं मैदानावरती या नावाई संघात 4 मध्ये पुढे सरकण्याचं ते स्वप्न कंप्लीट करू दिलं नाहीये पण दुसऱ्या बाजूने रात्री उशाची स्वप्न घेऊन झोपला होता हा रोहिंदन संघ आणि ती स्वप्न ती कंप्लीट केली जातात रोहिंदन संघाच्या माध्यमातून फुल टॉस चेंडू फलंदाज बाद होतोय प्रणव पाटील चूक झाली ती प्रणवच्या माध्यमातून आणि प्रणवला परतावं लागतंय दुसरा झटका मैदानावरती जयदुर्गा रोहिंदन संघाला एका बाजूने खूप वर्षाचा दांडगा अनुभव छनाबाई संघाच्या बाजूने होता तो अनुभव मात्र मैदानामध्ये सार्थ ठरला नाहीये शतरंज के मोहरे वही है मगर बाजी पलट चुकी है त्यांचे प्रयत्न केले मैदानावरती जयदुर्गा रोहिंदन संघाच्या माध्यमातून त्यांच्या गोलंदाजांना आणि त्या गोलंदाजांना फेस करत असताना त्यांना फाईट करत असताना फलंदाजी खूप नाजूक झाली तर त्या फलंदाजीमध्ये कमीत कमी योग्य 40 ते 45 धावा आल्या असत्या तर एक चांगली फाईट मध्ये ती सादर करू शकले असते गोलंदाज म्हणजे सातत्याने चुका मैदानामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये झाल्या आणि त्या अजून पण सामना जिवंत ठेवू शकला असता हा जय गणेश स्पोर्ट्स नावाई संघ धापलकापती धावायचे 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर तब्बल 18 धावा धापलकापती पाहायला मिळतात नावाई संघाचे अतिशय चांगले समर्थक आहेत त्यांना सांगून ते सुद्धा सामना व्यासपीठात एन्जॉय करतात तसंच ते बाबमालीचे महेंद्र सुद्धा सामना एन्जॉय करतात त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय पूर्णपणे बॅकफुटला मैदानावरती तो म्हणजे हा नावाई संघ पण समीकरण उडले मैदानावरती येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे फक्त 8 धावेची समीकरण थोडंसं उलट असतं थोडंसं चेंज असतं 8 चेंडू 18 धावेची गरज असती त्यामध्ये प्रेक्षकांना काजाचा ठोका चुकवणारा सामना पाहायला मिळाला असता जे प्रेक्षकांमध्ये स्वप्न घेऊन आले हा
क्वार्टर फायनलचा सामना चांगला पाहायला मिळेल तर त्या प्रेक्षकांच्या स्वप्नामध्ये ती पूर्ण होत नाहीये. सुनील येतो सेकंड स्पेल मध्ये गुडलेस बरोबर चेंडू बाउन्स होतोय. लास्ट मोमेंटला लेट कट केली आहे. चेंडू कीपरला बीट करत असताना लॉंग स्टॉपला फरार होतोय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवतो फलंदाज प्रदीप पाटील. गुड स्ट्रोक 4 रन्स. स्वप्न पाहिलं होतं नावाई संघानं आता म्हणजे ते स्वप्न पूर्णपणे धुळीला मिळत आहे. कारण फलंदाज अतिशय चांगली पाहायला मिळते मैदानावरती. जिनके अपने सपने पूरे नहीं होते और दूसरों के सपने पूरे करते हैं आणि ते चित्रामध्ये ती पाहायला मिळालं. नावाई संघाचं स्वप्न तुटलं मैदानावरती आणि रंजन संघाचं स्वप्न साकारलं जात आहे आणि रंजन संघ सुपर 4 मध्ये आता मात्र क्वालिफाय करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. 4 धावेची गरज विजयासाठी. हा चेंडू प्रतीकसाठी ब्रिक्स मध्ये आतमध्ये येतोय. प्रतीकचा फुटवर्क तुम्ही पहा अतिशय चांगलं बदलाली त्या अजिंक्य रहाणेची आठवण करून देणारा फुटवर्क मध्ये प्रतीकच्या मदतीने पाहायला मिळतं. लास्ट मोमेंट पर्यंत चेंडूवरती नजर ठेवता फलंदाज आणि जेव्हा जेव्हा खराब चेंडू येईल तेव्हा बॅटचा पेस सोबत करतोय आणि जेव्हा जेव्हा चांगला चेंडू येईल तेव्हा सन्मान प्रतीकच्या मदतीने दिला जातोय. हा चेंडू अतिशय चांगला फटका ऑपड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू कव्हरला बीट करतोय. चेंडू डीप कव्हरला तोपर्यंत क्षेत्ररक्षक कैलास चेंडूला उचलेल तोपर्यंत दबाव पूर्णपणे जाणवतोय. पैकी थोडी ऑर्थोडॉक्स येते तोपर्यंत 2 धावांमध्ये होती आणि विजयापासून फक्त 2 धावा दूर आहे मैदानावरती. तो म्हणजे हा जयदुर्ग रोहिंजन संघ. अतिशय चांगलं क्रिकेट मध्ये ती पाहिलं आपण या रोहिंजन संघाच्या माध्यमातून आणि तो रोहिंजन संघ मैदानावरती आता पुढे सरकतात. प्रभूला आले स्वतःच्या फॉलोमध्ये शेवटीला फीड करतोय. एकमेव फलंदाज प्रतीक झुंज देतोय कारण आतापर्यंत प्रतीकनं स्वतःकडे जास्त स्ट्राईक ठेवली आहे आणि सातत्यानं स्ट्राईकचा फायदा उचलत असताना 26 धावा इझिली चेस होतात आणि एकतर्फा सामना क्वार्टर फायनलच्या मध्ये ती पाहायला मिळतोय. हा चेंडू फुल टॉस सामन्यांना फक्त दिशा दिली जाते. सिंगलचा मानस असेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. सातत्यानं एकतर्फा सामन्यामध्ये ती जिंकलाय आणि विजयाची मोहर या चेंडूवरती कोरली जाते प्रतीक पाटीलच्या माध्यमातून आणि सामना जिंकतोय मैदानावरती जयदुर्ग रोहिंजन संघ. जयदुर्ग रोहिंजन संघाचा मी हार्दिक अभिनंदन करतोय. म्हणजे या स्पर्धेमध्ये तब्बल 3 सामने जिंकले होते ज्या नावाडी संघानं त्या नावाडी संघाला हे मैदान सोडावं लागतंय. अतिशय चांगले प्रयत्न केले नवराज सौंगे हरकत नाहीये. जरी तुम्ही हरला असाल तरी तुमचं स्थान आमच्या मनामध्ये या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून केलं जाईल. खूप चांगला गेम प्लॅन मध्ये ती पाहायला मिळाला जयदुर्ग रोहिंजन संघाच्या माध्यमातून. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लो स्कोरचा सामना फलंदाजी जरी चांगली झाली असली तरी मात्र सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा विचार करताना गोलंदाजाचा विचार नक्कीच आमच्या स्कोररला करावा लागेल. रोहिंजन संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतोय. एका ट्रॉफीचा हकदार बनतो मैदानावरती जयदुर्ग रोहिंजन संघ. त्या रोहिंजन संघासाठी एका चोरामध्ये टाळ्या उद्या अतिशय चांगल्या मोठ्या संघाला नावाई संघाला परास्त केलं आणि या स्पर्धेत आपलं स्थान शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवलं आणि स्वतःचा दर्जा सादर केला मैदानावरती जयदुर्ग रोहिंजन संघाला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आशिष पाटील. गोलंदाजीच्या जोरावरती पुन्हा एकदा नाचवलं या मैदानावरती फलंदाजांना. तो आशिष पाटील ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 2 षटकाच्या गोलंदाजानं फेकली. तब्बल 3 फलंदाजांना मैदानावरती बाद केला आणि कमीत कमी धावाच्या गोलंदाजांना खर्च केल्या. तोच आशिष पाटील या सामन्याचा ठरतो मॅन ऑफ द मॅच. सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील आमच्या पेठाईचं एक जोरदार नेतृत्व या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान लाभलं आणि ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं प्रत्येक स्पर्धेसाठी प्रेम लाभतं ते एक युवा नेतृत्व आणि खंबीर व्यक्तिमत्व विवेकदादा केणी यांच्या माध्यमातून सन्मानित केला जाईल गुणगौरव केला जाईल गोलंदाज आशिष पाटीलचा. यस योगेश. मधून पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहिला जिंकला रोहिंजन संघ आणि मैदानावरती जयदुर्ग क्रिकेट संघ रोहिंजन संघ आणि आशिष पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. आमचे सन्माननीय विवेकदादा केणी यांच्या शुभ हस्ते खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. वेलब्रेड आशिष जबरदस्त क्रिकेट दाखवला आणि संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. सेमीफायनल मध्ये आपली जागा त्या संघाने बनवली आहे. ऑल द बेस्ट संघाला शुभेच्छा.